नमस्कार. सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगावचा विकासाभिमुख कायापालट. नामदार महेश शिंदे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार. संपूर्ण कोरेगाव शहरासह मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर केला असून कोरेगाव शहरात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. आणखी 62 कोटी रुपये ट्रिमिक्स काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारांसाठी मंजूर झाले असून येत्या काही दिवसात नागरिक दाखवतील तिथे ट्रायमिक्स काँक्रिटीकरण, रस्ते आणि बंदिस्त गटारे केले जाणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपसरपंच व विद्यमान नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांच्या पुढाकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल करून नियुक्ती केल्याबद्दल नामदार महेश शिंदे यांचा चौथाईमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरासमोर नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कोरेगावकर नागरिकांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषद माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, किरण बर्गे, पुसेगावचे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर शेठ जाधव, प्राचार्य अनिल बोधे, कोरेगाव बाजार समितीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे, विलासराव काका बर्गे, गजाभाऊ बर्गे, कोरेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास भंडारे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य सुरेश कुलकर्णी, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सर्व विषय समितीच्या सभापती, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांनी विकास पर्व उभे केले आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून त्यांनी प्रचंड मोठी कामे केली आहेत. कोरेगाव मतदारसंघातील देखील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित विकास कामे होत असून कोरेगाव शहरानजीक गोळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले जात असून तेथे IPLचे सामने देखील भविष्यकाळात होणार आहेत. कोरेगाव ते फलटण असा भव्य एक्सप्रेस वे तयार केला जाणार असून हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नामदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख न करत जोरदार टीका केली. 10 वर्षे तुम्ही आमदार, कॅबिनेट मंत्री होता. जलसंपदा खाता देखील तुमच्याकडे होते. केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचे होते. मग कोरेगाव तालुका 10 वर्षे भकास ठेवण्याचे काम तुमच्या हातून झाले असताना त्याचे फलक काय लावता? तुम्हाला स्वतः काही करता आले नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही असे स्पष्ट करून देखील त्यांनी कोरेगाव भकास आणि खटाव मानचा विकास फलक लावणाऱ्यांवर टीका केली. विकास कामांना विरोध करणाऱ्यांचाही त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला. कोरेगाव शहराला सद्यस्थितीत पाणी टंचाई भासत आहे, मात्र त्याबाबत परिपूर्ण नियोजन झाले आहे. 67 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठी स्वतःची जागा दिली असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी 2 TMC पाणी कोरेगाव मतदारसंघासाठी दिले आहे. त्याचेही नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुल प्रकाश बर्गे, प्राचार्य अनिल बोधे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, सुनीलदादा बर्गे, जयवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल रघुनाथ बर्गे यांनी प्रास्ताविक केले. संतोष नलावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. नगरसेवक मुन्नाबाई काजी यांनी आभार मानले. प्रारंभी कोरेगावकर नागरिकांच्या वतीने भव्य पुष्पहार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ मूर्ती देऊन नामदार महेश शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शांतीनगर येथे रस्त्याचे भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी मिरवणुकीने ग्रामदेवत श्री भैरवनाथ मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळेस प्रथमतः राजाभाऊ बर्गे, सुनीलदादा बर्गे, महेश बर्गे आणि मी या ठिकाणी साहेब आपली बैठक झाली आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की राजाभाऊ बर्गे त्या ठिकाणी नगराध्यक्ष होते व ते राष्ट्रवादीतून साहेब निवडून आलेले आणि आम्ही 3 नगरसेवक या ठिकाणी काँग्रेसमध्ये निवडून आलेलो. समोर एवढं
मोठ्या प्रमाणाचं संख्याबळ होतं. कुठल्याही परिस्थितीचा आम्ही विचार न करता या ठिकाणी साहेब एका मिनिटामध्ये तुमच्या बरोबर येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि तो निर्णय आम्हाला खरं तर आज या ठिकाणी एक अभिमानास्पद या ठिकाणी वाटतो साहेब. नेता कसा असावा व नेत्याने काय ताकद दिली हे साहेब आम्हाला 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत साहेब आम्हाला आज या ठिकाणी समजत आहे. कोरेगाव शहरामध्ये सर्वाधिक निधी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण दिलेला आहात. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुद्धा तीच साहेब परिस्थिती की 8 क्रमांक मध्ये काम दाखवायला शिल्लक नाहीये आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण मागच्या एक महिन्यापूर्वी एक 7 ते 8 कोटी रुपये देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे. तुम्ही जे साहेब आम्हाला जे जे शब्द राजकारणात दिले ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण करत आहात. नेता म्हणून जी काही ताकद असती ती तुम्ही आम्हाला राजकारणात आल्यानंतर आम्हाला दाखवून दिली की नेता म्हणजे काय असतो. आमच्या साहेब शांतीनगर प्रभागामध्ये जे आपले भोयारी गटर योजनेचं काम 2-3 वर्ष झालं पेंडिंग होते ते मोठ्या ताकदीनं मोठ्या जिद्दीनं या ठिकाणी राहून तुम्ही आम्हाला पूर्ण करताना जी ताकद दिली ती आम्ही कधीही न विसरणारी आहे. तसेच ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल, भोयराटी गटरचे काम असेल, या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये कोरेगाव शहरामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पूर्ण केले. कोरेगाव शहरामध्ये साहेब जो आपण झंझावात जो विकासाचा झंझावात आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि या क्रमांक 7, 8 आणि 9 या तिन्ही विभागांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा देवळाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. यानंतरचं स्वागत या नगरीचे या ठिकाणी आरोग्य टाकायचं आलेले सर्व मान्यवरांचं झालेले आहे. राजकुमार चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. या विभागातील उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नामदार दमदार महेशदादा शिंदे साहेब तसेच डॉक्टर अरुणाताई बर्गे यांचा बहु नागरिक सत्काराच्या निमित्त उपस्थित आपल्या सगळ्यांचे आशास्थान आपल्या सर्वांचे वैभव या कोरेगाव तालुक्याचे दमदार नामदार महेशदादा शिंदे साहेब व डॉक्टर अरुणाताई बर्गे व सर्वच व्यासपीठ उपस्थित मान्यवर नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी खरं सुसज्ज अशी भाजी मंडळी मोठ्या दिमागदार पद्धतीने उभी राहत आहे. आज तुम्ही
साखळी पुलावरून जात असाल तर तुम्ही बघत असाल की अतिशय चांगल्या पद्धतीने तिळगंगा नदीचं सुशोभीकरण चालू आहे. कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारातच आपल्याला सुसज्ज असं एक स्मारक उभं राहत आहे हार्जीराजे बर्गेंचं. तर कोरेगाव शहराच्या सुरुवातीपासून ते कोरेगाव शहर संपस्तोपर्यंत अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं विकास कामं आज कोरेगाव शहरात चालू आहे. पंचायत समितीची इमारत असेल, आपले सर्किट हाऊस असतील, कोरेगाव शहराला सगळ्या बाजूने जोडणारे रहमतपूर रस्ता असेल, कटापूर रोड असेल, जळगाव रोड असेल, सर्व प्रमुख रस्त्यांची कामं पूर्णत्वास होत असतानाच काल परवा साहेबांनी 60 कोटी रुपयाचा निधी पुन्हा एकदा उपलब्ध केला. कोरेगाव शहरात दाखवायला काम नाही, परंतु दाखवायला तरी काम सुद्धा कुठं कुठं जी कामं राहिली त्यासाठी साहेबांनी 10 कोटी रुपये, 45 कोटी रुपये क्रीडा संकुलनासाठी, जे आपल्या स्वप्न होतं कोरेगाव शहराचं, कोरेगाव शहरामध्ये क्रीडा संकुलन असावं, तर ते साहेबांच्या माध्यमातून आज पूर्ण होत आहे. साहेब, खरं तर मी माझ्या डोळ्याने बघितलेलं, साहेबांच्याकडे एका कामासंदर्भात नागपूरला गेलेलो. क्रीडा मंत्री साहेब पूर्ण आले आणि साहेबांना हात जोडून म्हणाले की साहेब, तुमच्यामुळे आम्ही या पदावर बसलेलो आहे, तुम्ही आमच्याकडून जे वाटेल ते घेऊन जा. ह्याचा मोठीत अर्थ समजून घ्या. साहेबांची एवढी मोठी उंची आहे, साहेबांचा सत्ता बदल करताना किती मोठा रोल असेल की आज महाराष्ट्रामध्ये कोणतंही मंत्रिमंडळ विस्तार नाही, कुणालाही महामंडळ दिलं गेलं नाही, फक्त आणि फक्त आमदार महेशदादा शिंदेंनाच दिलं. अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला पाहिले की आमदार महेशदादा शिंदेची ताकद काय आणि आमदार महेशदादा शिंदे करू काय शकतात. खरोखर साहेब, आम्ही राहुल मागाशी म्हणलं, आम्ही निराधार होतो अक्षरशः, की आम्हाला आधार नव्हता. तुमच्यासारखा प्रत्येक दमदार नेतृत्व आम्हाला मिळालं, आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आम्ही कायम तुमच्या राहतो. शहरामध्ये कोरेगाव आज इतका मोठा आनंद आहे तुम्हाला हे पद मिळाल्यामुळं. कोरेगाव शहरातील प्रत्येक माणसाच्या मनात एक तुमच्याबद्दल आत्मीयता भावना अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तुम्हाला 22 वाटचाली शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार साहेब नामदार झाले, त्याच्या मोठ्या उत्साहानं आणि आनंदाच्या क्षणानं जो सत्कार ठेवला आहे त्या सत्काराला उपस्थित असलेले आपले नामदार महेशदादा शिंदे, त्याचबरोबर यांना नुकताच महाराष्ट्र शासन कोरोना योद्धा असा सन्मान मिळाला त्या आपल्या सगळ्यांच्या ताई, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद सदस्याचे आमचे संदीप भाऊ शिंदे, या कोरेगाव शहराचे प्रथम नागरिक. या टोल नाक्यावर सत्काराला गेलो साहेबांच्या. सत्कार करत असताना साहेब, तुम्ही यायला एक 15-20 मिनिटं अवधी होता. त्या अवधीमध्ये प्रत्येक मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता साहेब कधी येते, साहेब कधी येतात, पुढं 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 असा पहिला सत्कार कोण करते अशा अगदी तिथं रेस चालू होती. राहुलदादा होते, राहुलदादांना विचारा. राहुलदादा म्हणले, कोरेगावचे सगळे जर आपण पाठीमागं थांबूया, कारण तालुक्यातली सगळी मंडळी आलेले आहेत, मतदारसंघातले आलेले आहेत, त्यांना पहिली संधी दिल्या. खरं तर साहेब, तुमच्या रूपानं या कोरेगाव शहरात पूर्ण कायापालट चाललेली आहे. आपण बघतोय रेल्वे स्टेशनपासून जर बघितलं अगदी कुमट फाट्यापर्यंत, तर संपूर्ण चांगल्या आणि चांगल्या पद्धतीच्या इमारती की जेणेकरून कुठं नाहीत. खरं तर मी माझ्या वाढदिवसाला नेहमी शिर्डीला जातो. शिर्डीला जात असताना साहेब, नेहमी येताना 1 ते 1.5 तास बारामतीमध्ये थांबतो. त्याचं कारण असं आहे की बारामती आपण बघतोय, नेहमी चर्चेत असते की बारामतीला काय केलंय, पवारांनी काय केलंय, नेहमी बघत असतो. रेल्वे स्टेशनचं जंक्शन असेल, तिथली पंचायत समिती इमारत असेल, त्यानंतर तिथं ST स्टँड असेल, भव्य असेल, तिथं संकुलन असेल. पूर्ण बारामतीमधून संपूर्ण पाण्याचा जो कॅनल चाललेला आहे तो कॅनल वाहत असतो आणि पूर्ण शहरातून बारामतीचे आहे. कधीही बारामतीला गेलं तर तुम्ही आवर्जून 1-1.5 तास थांबा, नाहीतर राहुलदादा म्हणते की काय पवारांचंच कौतुक पवार करतात काय. परंतु त्यापेक्षाही असं वेगळं आपल्या इथं गेले 6-7 वर्ष आतोनात अगदी सकाळी किती वाजता उठतात आणि किती वाजता कामाला सुरुवात करतात हे बी कुणाला कळत नसेल. त्या टायमिंगपासून जे काम चाललेलं असतं, अक्षरशः जरी कुठं मिटिंग असेल तर तिथं साहेब डबा चालू मिटिंगमध्येच खात असतात. आपण कित्येक वेळा बघितले, चालू मिटिंगमध्ये मिटिंग झाल्यानंतर चालू गाडीमध्ये कुठेतरी 5-10 मिनिटाची झोप चालू असते साहेबांची. मी नेहमी सांगत असतो की साहेब कधी झोपतात, कधी आराम करतात, कुणीही न पाहिलेलं असं चित्र आहे. एक दैवशक्ती एक वेगळी आहे साहेबांच्या मागं. त्याचं कारण आता आपण पाहिलं, आज जो आपण सत्कार ठेवला, हे का सत्काराचा योग आला तर एक ती दैवशक्तीचा आहे. आणि खरोखर ह्या कुटुंबाचं ह्या मतदारसंघात जे ऋण आहे हे वर्षानुवर्ष फेडल ते कमीच आहे.
त्यामुळे साहेब नेहमी आम्ही म्हणत असतो की आज कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर पहिलं आपलं नाव निघलं जातं. त्याचं कारण असं आहे की तुमचं आदोनात कष्ट, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आपलं कष्ट आहे ते कष्ट आजपर्यंत आम्ही कधीच न पाहिलेलं आहे. ह्या अगोदर या मतदारसंघामध्ये शंकरराव जगताप अण्णा होते. शंकरराव जगताप अण्णा हे गेले 25 वर्ष होते. पण साहेब आज भैरवनाथाच्या साक्षीनं सांगतो की त्या सत्कार संपन्न होतोय. येथे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्मान्य सुरेशरावजी महालिंग साहेबांचा सन्मान करावा. सर्व समाज बांधव वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा यानंतर सन्मान होतो. च्या अध्यक्षा सन्मान्य धनश्री अजित बर्गे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं कोरेगाव यांच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. प्रजापिता एक दमदार कामगिरी केली. मॅरेथॉन असेल, सायक्लोथॉन असेल, या सगळ्यामध्ये चंद्रकांत सूर्यवंशी बापू जे प्राथमिक सन्मान नवनाथ पवार यांचा धन्यवाद. यानंतर मनोगतासाठी मी विनंती करतो सत्कार आता क्या साईडला आहे मागे या जरा. मनोगत यात करावं सन्मान्य राहुलदादा बर्गे. तत्पूर्वी या ठिकाणी ग्रामदेवता भैरवनाथ मंदिरा म्हणजे मूळ गावामध्ये आज जो भव्य असा नागरी सत्कार कोरेगाव मतदारसंघाचे भूमिपुत्र नामदार महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आमच्या अरुणाताई या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय सर्वच व्यासपीठ समोर बसलेले सर्व मान्यवर, महिला भगिनी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी, खरं तर भूमिपुत्र म्हणण्याच्या मागचं कारण असं आहे, कारण भूमिपुत्र आमदार झाल्यानंतर काय करू शकतो, किती प्रामाणिक मतदारसंघासाठी काम करू शकतो, याचं उत्तम उदाहरण आणि याचं उत्तम फळ हे साहेबांना भेटलेलं आहे. खरं तर कोरोनाचा काळ म्हणजे साहेब तसं बघायला गेलं तर तुमच्यासारखा बिकट काळ भोगायला सुद्धा कुणाला जमला नाही, कारण सगळ्यांनाच फार सुकर काळात सुद्धा काम करता आलं नाही. पण साहेब 2 वर्ष कोरोनाचा काळ, आज ह्या अख्ख्या कुटुंबानं एक पालकत्व स्वीकारून माणसं वाचवायचं काम केलं. त्या कौतुकात भारावून न जाता ज्या ज्या वेळी ज्या संधी आल्या लगेचच विकास कामात साहेब सुरुवात केली. आणि आज साहेब दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा मात करण्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्नामुळे खरं तर हे पद मिळालं. कारण आपल्या प्रामाणिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब किती खुश झाले असतील. आणि हेच साहेब आपल्याला ह्या सर्व गोरगरिबा जनतेचा आपल्याला आशीर्वादामुळे हे शक्य झालं, हे असं मान्य करायला आता काही हरकत नाही. प्रत्येक निर्णय घेतला तो मतदारसंघाच्या हितासाठी.
मला आठवतं साहेब, ज्यावेळी सरकार अस्थिर होतं, आपण बेचैन असायचा, खऱ्या अर्थी आज जनता समाधानी आहे, पण विकास कामासाठी कायम असमाधानी असणारे आमदार म्हणून आपल्या कोरेगावचे ओळखायला काही हरकत नाही. कारण कधीच समाधानी झाले नाहीत. कायम म्हणायचे साहेब अहो म्हणलं विकास भरपूर होतोय, म्हणतात दादा तसं नाही, विकास ही व्याख्या आपल्याला, कारण हा बॅकलॉग 15-20 वर्षाचा आहे, भरून काढण्याच्यासाठी हा निर्णय घेतला. निर्णय घेत असताना आम्ही सुद्धा साहेब कित्येकदा तरी घाबरायचो की साहेब आपण फर्स्ट टर्म आहे, पण साहेब आपण घेतलेले सगळे निर्णय हे मतदारसंघासाठी हितकारक झाले. हिंमत ती किंमत होतीये, म्हणूनच आज आपण ह्या पदावर आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला ह्या पदाचं खरं तर गंभीर परिस्थिती आहे, पण मतदारसंघाला विश्वास आहे की नामदार आमचे खंबीर आहेत. आणि ह्याचमुळं कुठंतरी ही कोरेगाव मतदारसंघाची जी इतक्या दिवसाचा उणीव होती, फार थोडक्या दिवसात आपण हे केली. खरं तर ह्या प्रभागांनी 7, 8, 9 आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारा प्रभाग आहे. राजाभाऊ असतील, राहुल असतील, आणि इथं सर्वच उदय भाऊ आणि सर्वच मान्यवर इथं असतील, आमचा रितेश बर्गे होता, सगळेच होते. सगळ्यांनी मिळून हा एक निर्णय घेतला. आणि अशाच ह्या कोरेगाव शहराच्या निर्णयाने साहेब 22च्या 22 बूथ प्लस झाले. पण आम्हाला अभिमान आहे साहेब की राजकारण ह्या मतदारसंघाने भरपूर वेळा बघितलं, पण खऱ्या अर्थी विकासाची गंगा आज तुमच्या मार्फत ह्या मतदारसंघ बघतोय. आणि नक्कीच साहेब ह्या ग्रामदैवताच्या समोर आपल्याला एक आश्वासित करू शकतो की इथून पुढे सुद्धा कोरेगाव शहर अशाच ठामपणे तुमच्या पाठीशी राहील. नक्कीच हे कोरेगाव शहर विकासाला कायमच पाठिंबा देणार आहे. एवढंच इथं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. टाळ्यांच्या गजरात आपण या राजाभाऊंच्या नेतृत्वाला आपण बळ देऊया. आपण अभिष्ट चिंतन स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. रमेश चव्हाण यांचाच वाढदिवस आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळेच मार्गदर्शक, आता सगळ्यांचे नाव घ्यायची झालं तर फार वेळ लागणार आहे, पण त्याच्यामध्ये उपस्थित असणारे ॲडव्होकेट बर्गे, गजाननजी बर्गे, विलासराव बर्गे, माझे मार्गदर्शक सुरेशदादा कुलकर्णी, ॲडव्होकेट सुहास भंडारी, आमचे दुसरे मार्गदर्शक सभाऊ शेटे, जयंती बहुआ, जयरामजी दामा, ज्यांच्यामुळं आजचा वॉर्ड क्रमांक 7चा हा रस्ता होतोय आणि फार मोठा प्रश्न आज शांतीनगरचा सुटणार आहे. ते मी त्यांचं खरं आभार मानतो. गावचे पाटील म्हणून त्यांनी जे औदार्य दाखवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. अजयजी बर्गे आणि तुषारजी बर्गे या दोघांचं खरं तर टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आजचा जो माझा सत्कार घेतला ते माझे सहकारी मित्र, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे आणि नगरसेवक राहुल बर्गे. या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक अनिल बोधे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे, उपनगराध्यक्ष माझे सहकारी मित्र सुनीलदादा बर्गे, सर्वच नगरसेवक आमचे बच्चू शेठ ओसवाल, रशीदभाई असतील, दीपक कांबळे असतील, अनिकेत सूर्यवंशी, गणेशजी येवले, आमचा परवाच ज्यांचा प्रवेश झाला ते माझे सहकारी मित्र पंपू भैया, अजितराव बर्गे, रवींद्र बोतालजी, सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. दुसरे माझ्याबरोबर आलेले माझे सदैव सावलीसारखे राहणारे माझे बंधुतुल्य मित्र, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, आमचे पुसेगावचे रणधीरजी जाधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर पत्रकार मित्र एवढ्या मोठ्या संख्येवरती आले म्हणजे 100% राजाभाऊचा कार्यक्रम आहे असं समजून जायचं. लक्षात ठेवा.
आमचे राजाभाऊ म्हणजे सगळ्यांना प्रेमानं जवळ धरणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवाहवस असणारे व्यक्तिमत्व आहे. आमचे रामभाऊ काका पण या ठिकाणी आलेत. आमच्या ॲडव्होकेट चंद्रशेखर वकील साहेबांनी सांगितलं, चंद्रशेखर बर्गे काकांनी सांगितलं या ठिकाणी की ही जी भूमी आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे. ज्या व्यासपीठावरती आम्ही उभं राहिलोय ते व्यासपीठ, त्याचा परिसर हा क्रांतिकारकांचा आहे. ज्यावेळेला ब्रिटिशांनी आमचा देश बळकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याचा लढा या कोरेगावकरांनी लढला. 80 हुतात्मे झाले, पण पाठीमागं पाहिलं नाही. हा इतिहास असणारा हा कोरेगाव आहे, प्रचंड मोठी ताकद असणारा हा कोरेगाव आहे. म्हणून याचा विकास झाला पाहिजे हे स्वप्न उराशी घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. आपण सगळे पाहतात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपण विकास कामं चालू केलेली आहेत. सुमारे 400 कोटीची विकास कामं आता या ठिकाणी चालू आहेत. रस्ते चालू आहेत, गटर्स चालू आहेत, भाजी मंडईचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एक सुसज्ज असं आपण विश्रामगृह बांधतोय. कालच आपल्याला एक चांगल्या पद्धतीची बातमी या कोरेगावकरांना मिळाली. सुमारे 44 कोटी रुपयाचं क्रीडा संकुलाला काल मंजुरी मिळाली. येत्या 15 दिवसाच्या आत मॅप्कोच्या ज्या ग्राउंड आहे त्या मॅप्कोच्या 5 एकराच्या भूखंडावरती या ठिकाणी 44 कोटीची दिमागदार क्रीडा संकुलाची इमारत त्या ठिकाणी उभी राहते. त्याच्या पुढची अजून एक गोष्ट घडली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. या राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी आपल्या गोळेवाडीचं जे स्टेडियम आपण बांधतोय, जे स्टेडियम जे तुम्ही सुब्रत राय पुण्यामध्ये जे स्टेडियम येताना हायवेनी पाहता, ज्या ठिकाणी IPL ची मॅच होते त्याच्यापेक्षा सुसज्ज असं स्टेडियम, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं नंबर 1 स्टेडियम आपण गोळेवाडी या ठिकाणी बांधतोय, ज्याच्यामध्ये एक दिवस कोरेगावकर IPL ची मॅच घेतल्याशिवाय थांबणार नाही हे ठामपणे या ठिकाणी सांगतो. या कोरेगावचं आपल्याला नाव लवकर वाढवायचंय. त्याचं सुद्धा आपण आता TS साठी जातोय. येत्या 1.5 महिन्यामध्ये त्याला प्रमाण घेऊन 100% त्याही कामाला या ठिकाणी सुरुवात करतोय. आज तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार घेतला. सगळ्या जाती धर्माचे लोक या कोरेगावमध्ये प्रामाणिकपणाने प्रेमाने एकत्र राहतात. आमचा मुन्नाभाई तर छाती काढून चालत असतो, कारण मुन्नाभाईचा म्हणतो साहेब माझ्या पाय गुणामुळेच हे सगळं घडतंय, कारण तुम्हाला मंत्रीपद पण मुन्नाभाई आपके आने के वजह से हुआ है हे हमारा भाई बोलताय. एवढं चांगलं काम त्या कोरेगावची आमची पार्टी करते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याचा अर्थ रशीद तू गेला आणि ते आला असं काही नाही, तर दोघांच्या तिकडे चालू व्हायचं. आपल्याला प्रचंड काम उभं करायचे या ठिकाणी. शिवगंगा नदीचं सुशोभीकरणाचा कार्यक्रम राहुल दादांनी घेतला होता. महाराष्ट्रात असणार नाही अशी सुंदर अशी नदी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला निधी दिलाय, प्रचंड निधी दिलाय, आणि ती आज आपण नदीचं सुशोभीकरण चालू केलेलं आहे. आता या कार्यक्रमाला आलो तर नक्की काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे, भेट दिली पाहिजे. जयवंत आप्पा, तुम्ही सगळे ताकदीनं काम करताय. आज तुम्ही उपनगराध्यक्ष पद भूषवलंय, तर काहीतरी भेट तरी तुम्हाला दिली पाहिजे. तरी एक जण इथं दिसत नाही. सगळ्यात मोठा कलाकार आमचा महेश दिसत नाही या ठिकाणी. तो बहुतेक TS करायला टेन्शन करणं करायचं नाही. तुम्हाला सांगतो सक्षमपणे लोक कशी काम करू शकतात त्याचं जिवंत उदाहरण मी अभिमानानं सांगतो. आज तुम्हाला एक भेट देतोय. 62 कोटी रुपये कॉन्क्रीटच्या रस्त्याला आज मी तुम्हाला भेट देतो, लक्षात घ्या. याचं काम येत्या 15 दिवसाच्या सुरू होणार आणि कोरेगावकरांना त्यानंतर मी आव्हान करणार, तुम्ही सांगाल तिथं आम्ही दर्जेदार रस्ता देणार. सांगाल तिथं, मागाल तिथं रस्ता, कारण काही राहणारच नाही. 62 कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यानंतर कोरेगावमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. पुढचे 100 वर्ष टिकतील असे मजबूत रस्ते आपण या ठिकाणी बांधतोय. हे कॉन्क्रीटचं दिलं, मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या.
टीका टिप्पणी होतात. आंब्याच्या झाडाला आणि चिंचेच्या झाडाला दगडं मारली जातात. संदीप भाऊ कधी बाबळीच्या झाडाला कोण मारायला जात नाही, लासूरण्याकडे तर कधी कोण फिरकतच नाही. नदीच्या पलीकडे कोण दगड मारायला जाणार आहे का? काय उपयोग नाही. बाबळीच्या शेगा खाली पडणार अजितराव, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जे विरोधक आपल्यावर टीका करतायत ते आनंदाने घ्यायचे आपल्याला, कारण त्यांना माहिती आहे आम्हाला शिव्या दिल्याशिवाय चांगल्या गोष्टी त्यांना मिळणार नाही. त्याने आमचं नेचर बघितलेलं आहे. आज तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, आम्ही कामाच्या रूपात तुम्हाला उत्तर देतोय. त्यामुळे विरोधकांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये आपल्याला. आज आपल्याला कामं करायचे. माझ्यावरती टीका केली की कोरेगाव केलं भकास आणि खटावचा केला विकास, असा काहीतरी बोर्ड लावला. लावते बोर्ड कोण? जो 10 वर्ष आमदार होता आणि जलसंपदा मंत्री होता तो लावतो. आमचा जागाला 100 रुपयाचा दर्जा आहे. तुम्ही तर मंत्री होता. अरे मंत्री तुम्ही तर एवढं मोठं कॅबिनेट मंत्रीपद, केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, आज तुम्हीच बोर्ड लावतोय कोरेगाव झालं भक्कात. स्वतःची आबरू स्वतःच काढून घेताय. 10 वर्ष काय झोपला होता का? साधी गोष्ट आहे. बर जी बोर्ड लावते त्यांनी वार्डात काय दिवे लावले त्याचा जरा विचार करा की. आज आमच्या राजाभाऊ या काय का वार्डात आता राहुल तुझ्या तर वार्डात पैसे द्यायलाच मिळत. आता काय कुठं टाकायचं कुठं? आणि किरण दादाच्या राजाभाऊ तुमच्या वार्डात 8 नंबर वार्डात आता कुठं पैसे टाकायला जागा आहे का? त्यांच्यातल्या पंपूबाई एका बुद्धिजीवीने यांना भेटून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं जाहीर सांगा? अरे कॉन्क्रीटचे रस्ते करू नका, पुन्हा रस्ते करायला मिळणार नाहीत आणि मग आपलं कसं चलन फिरायचं. जाहीर सांगितलं होतं काय? सचिन बरोबर आहे का? खोटं बोलतोय मी? सुनील खरं आहे. हे सांगितलं होतं. तुम्ही ह्यांना कॉन्क्रीटचे रस्ते करून देऊ नका, तुमचं चलन फिरणार नाही. आता ह्याच्यावर काय टाकणार आहे तुम्ही मला सांगा? येणाऱ्या नगरसेवकाला काय काम राहिले का? काहीच नाही. पण खूप काम आहे, कारण आमच्याकडे कामांची एवढी आहे. काय गटर आणि कॉन्क्रीट करायला नगरसेवक येत नाही. मी कायम सांगतो की कोरेगावचे नगरसेवक हे आदर्श नगरसेवक आहे. कोण आजारी पडलं, कुणाच्या घरात दुःखाच्या घटना घडल्या, कुणाच्या घरात कसलीही अडचण निर्माण झाली तर मी माझ्या नजरेनं बघितलं. हा एक मात्र आहे, स्वतःच्या वार्डात शेजारच्या वार्डात काय बघायला जास्त. हे खरं आहे. पण स्वतःच्या वार्डात काय झालं की 100% तिथं पहिले ते हजर असतात आणि त्या कुटुंबाला आधार द्यायचं काम असे आदर्श असे नगरसेवक करतात. लक्षात घ्या. टीका तर होतच राहते, काहीतरी बोलतच राहतात. आपण त्या सुंदर करायचे. तर पाण्याच्या बाबतीत टीका होत्या. आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आल्या. तुम्ही मला पाणीदार म्हणताय, सगळे मला रोज शिव्या देतात कारण गावात पाणीच येत नाही. सत्य गोष्ट आहे, खोटं नाही, खरं सांगतोय. तुम्ही किती हसला काय हसला तर रोज एक तरी आमच्या नावानं बोट मोडत असताय. ही सत्य गोष्ट आहे, ते खोटं नाही. पण आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. आपली पाणी योजना 30-35 वर्ष जुनी आहे. त्याच्यामध्ये कुणीही कसलंही काम केलं नव्हतं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 67 कोटी रुपयाची पाणी योजना आपण मंजूर करून आणली आणि त्याचं टेंडर उद्या सकाळी पब्लिश होते. लक्षात घ्या. ज्या बॅरेजच्या नावाने ओरडतायत, ज्या योजनेच्या नावाने ओरडतायत, त्या ठिकाणी मी स्वतःची वैयक्तिक जागा त्या ठिकाणी आपण देतोय आणि त्या ठिकाणी आपली विहीर काढून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी आपल्या कोरेगावला आणतोय. आणि महत्वाचं म्हणजे ही योजना पूर्णपणे सोलार होत आहे. 1 मेगावॉट सोलारचा प्रोजेक्ट आपण आता त्याचं टेंडर पण काढलंय. लवकरात लवकर आपण करतो. घन कचऱ्याच्या प्रकल्पासाठीची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. तो पण प्रकल्प 1 महिन्यात उभा राहील. कोरेगावच्या समस्या आपल्याला 4 ते 5 महिन्यात सगळ्या संपवायचे. या झपाट्यानं आज आपण या ठिकाणी काम करतोय. लोकांना भौतिक सुविधा देतोय, पण त्याच्याबरोबर इथला प्रत्येक समाजाचा आदर आणि सत्कार करण्याचं काम पण आपला हे सगळे लोकप्रतिनिधी करतात. याचा पण मला फार अभिमान आहे. आपण सगळ्यांनी आता राज्याचं राजकारण बघताय. आमचे पत्रकार मित्र पण त्याचीच वाट बघतायत. सकाळपासून भोंगे चालू आहे.
आता नवीन एक भोगा चाललाय. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही विचारतोय कोण? अरे ज्यांनी मनसुख हिरेनला दिवसा ढवळ्यात खडीत फेकलं, ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, ज्यांनी दिवसा ढवळ्या जिलेटिनच्या कांड्या बॉम्ब एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या पुढे ठेवल्या, ज्यांनी दिवसा ढवळ्या सुशांत सिंग राजपूतचा खून केला, ज्यांनी दिशा सालियानला मारलं, ती लोक आज आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवायला लागले. शोकांतिका. ते दिवस ते विसरायला लागले. अरे आत्ता कायदा सुव्यवस्था चांगली आहे, प्रत्येक माणसं सुखी समाधानी आहे. मगाशीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत बाहेर आली आहे. जिथं जिथं आंदोलनं झाली, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन तयार होतोय त्या त्या ठिकाणचा पैसा फक्त एकाच ठिकाणून येतोय. अशा चुकीच्या पद्धतीचं विरोधकांचं राजकारण चालू आहे. त्यांना उद्योगच नाहीये. प्रचंड विकास काम आज केंद्र सरकार राज्य सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहे. ह्यांच्या पोटात दुखते. माणसंच मागं नाहीयेत अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आज तुम्ही पाहताय केंद्राच्या आणि राज्याच्या प्रचंड मोठ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. शेतकरी सुखी होतोय. शेतकऱ्याला वर्षाला 15,000 रुपये द्यायचं काम मध्यवर्ती सरकार आणि राज्याचं सरकार एकत्र मिळून करतंय. गोर काम करतंय. महिला जन्मल्यापासून ते तिच्या लग्नापर्यंत सगळा खर्च आज या ठिकाणी राज्य सरकार आणि सरकार स्वतः उचलतंय. प्रत्येक सामान्य माणसाचं आयुष्य सुखी करण्याचं काम आज हे राज्य सरकार केंद्र सरकार करतंय. विरोधकांच्या लक्षातच येत नाहीये. अरे आपल्याला जनतेचे एवढे शाप लागले, तुमचं चिन्हच गायब झालं. सरांनी सांगितलं मगाशी आमचं घड्याळ हरवलं. पहिला डबा हरवायचा, कंगवा हरवायचा, नेता हरवायचा, आता पक्ष बी गेला, चिन्ह बी गेले. परवा बोर्ड लागले, आमची पोरं खुश झाली. प्रशासन पळाला लय खुश झाला. लासूर न्यायचा आहे ना. तुला काय हसतोस? मला म्हणला साहेब आपला प्रचार करते. कसं काय? मला कळायचं चिन्ह लावलंय म्हणजे आपलाच प्रचार झाला, आपला सहयोगी पक्ष झाला म्हटले. आता काय करायचं? सैरभर झाले. माणसंच शिल्लक राहत नाही. राज्यातला कुठलाही संवेदनशील आमदार आज विरोधकांच्या बरोबर जायला तयार नाही. ज्याला स्वतःच्या मतदारसंघात विकास करायचे, ज्याला सामान्य माणसाच्या नाडी माहितीये, सामान्य माणसाचं मत माहितीये, तो प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदार नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करतोय आणि त्यांचं काम घेऊन समाजामध्ये जातोय. असा आदर्श पंतप्रधान आज आपल्याला लाभला. जो पंतप्रधान रात्रंदिवस समाजासाठी झटतोय, त्याचा फक्त एकच विचार आहे, जनतेचा विकास करायचे, सामान्यांना न्याय द्यायचे, गोरगरीब जनतेनं जे भोगलंय त्याच्यातून त्यांची मुक्तता करायचे, असा काम करणारा आज देशाचे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत. 19 तारखेला आपल्याकडे येत आहेत. त्यांच्या गुरूंच्या नावाने आज या ठिकाणी लक्ष्मणराव इनामदार जे खटावचे आहेत, त्यांच्या नावाने जी पाणी योजना झालेली आहे, ज्या पाणी योजनेमुळं संपूर्ण महाराष्ट्राला कलंक असलेलं, संपूर्ण देशाला कलंक असलेलं खटाव आणि मानचा दुष्काळ मिटवायची ताकद ज्यांच्यात आहे, ते पंतप्रधान 19 तारखेला आज आपल्यात येतात. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. लक्षात घ्या. एवढ्या मोठ्या दुष्काळाच्या संकटात सुद्धा आज त्या दुष्काळी भागांना पाणी मिळालेलं आहे. तुम्ही सगळे म्हणाल कोरेगावचं काय? अरे कोरेगावची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कोरेगावला 2 TMC पाणी जास्त दिलं आणि हे पाणी आता फिरवायला काहीतरी वेळ लागणार आहे. त्याला पैसे दिले, 250 कोटी रुपये दिले. आज त्या पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू आहे. भाडळ खोऱ्यापासून ते शिलटी खिरकंडी पर्यंतचे सगळा परिसर हा संपूर्ण जलमय होणार आहे. लक्षात घ्या. धोमच्या कॅनलच्या आवर्तनाला उशीर झाला. त्याचं कारण होतं धोमच्या कॅनलला भगदाड पडलं होतं. 1.5 महिन्यात ते काम करायला लागलं. आज आवर्तन सुटलेलं आहे. आज मी कृष्णा खोरे महामंडळातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे.
ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळेला आवर्तन मिळालं नाही त्यांना प्राधान्यानं पाणी द्यायचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि हे पाणी येत्या 4 दिवसामध्ये संपूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरलेलं आपल्याला दिसेल. आज जे बोलतायत त्यांनी जरा तळावयात जावं, जळगावमध्ये जावं, चंचळीत जावं, शेंदूर जाण्यात जावं, त्यांनी किरीत पण जावं आणि मधवापूरवाडीमध्ये पण जावं. जे गेल्या वेळेला आपण सिंचनाचं जे मायक्रो प्लॅनिंग केलं त्याच्या जीवावरती तिथं असलेला ऊस आणि इतर पिकं आपण पाहावी. सगळ्या गावागावातला शेतकरी त्या ठिकाणी सुखी झालाय. आम्हाला मान्य आहे कोरेगाव शहराला पाणी जरा कमी पडतंय. त्याचं कारणच असं आहे की आमचं नियोजन हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं. पूर्वीचे झोपलेले होते त्याच्यामुळे हा ताण आमच्यावरती पडतोय. 67 कोटीची योजनेचं तुम्ही म्हणाल कॉन्क्रीट केलं, काय केलंय? यामध्ये सगळीकडे आम्ही पाईपलाईन टाकलेले आहेत. लक्षात घ्या, अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणचं आमचं नियोजन आहे. आता याच्या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचे. कोरेगाव आपण खेळामध्ये चांगलं करतोय, कोरेगाव आपण सुसंस्कृत करतोय. आज कोरेगावमध्ये सुंदर आमच्या स्वराज छोटा गंधर्व यांच्या नावानं प्रचंड मोठं आज नाट्यगृह त्या ठिकाणी आपण उभं करतोय. 300 मुलांना डिजिटल लायब्ररी त्या ठिकाणी आपण उभी करतोय. हे सगळं करत असताना आमचं लक्ष तरुण मुलांवरती आहे. मी परवाच्या तिळगंगेच्या कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चाललेली आहे, प्रचंड मोठे प्रकल्प आपण आणतोय. पण मतदारसंघातल्या सगळ्या तरुणांना नोकऱ्या देण्याचा असेल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतोय. आपण MIDC ची ग्रोथ पाहत असाल. MIDC मध्ये उद्योग वाढतायत. उद्योगांना पोषक वातावरण त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आज आमच्या आमदारकीच्या कार्यकर्तीमध्ये एकही युनियन आम्ही त्या ठिकाणी केली नाही. कुठल्या मालकाला त्रास दिलेला नाहीये किंवा कुठेही आमचं कंत्राट आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं पोषक असं वातावरण, गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघासाठी करतोय. व्यापारासाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघामध्ये करतोय. आत्ता माझ्या डोक्यातला एक सगळ्यात चांगला प्रकल्प जो राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला मी त्यांना तो बोलून दाखवला. तो माझ्या स्वप्नातला प्रकल्प आहे आणि त्याची घोषणा मी लवकरच करणार आहे. मला कोरेगाव ते फलटण हा एक्सप्रेस वे बांधायचे. 32 मिनिटामध्ये फलटणवरून माणूस कोरेगावला आला पाहिजे. इथनं कोरेगावचा फलटणला नाही गेला पाहिजे, तिकडचा इकडे आला पाहिजे. कारण ज्या वेळेला हा मार्ग बांधू, ज्याला रेडे घाटात बोगदे काढू, दरी पूल बांधू आणि भाडळ खोऱ्याला कनेक्ट करू, त्यावेळेला मी अभिमानानं सांगतो संपूर्ण वाहतूक ही कोरेगाव मार्गे होणार आहे. लक्षात घ्या, सगळा व्यापार कोरेगावचा वाढणार आहे आणि या प्रकल्पासाठी जो 285 कोटीचा निधी आहे ते द्यायचं आदरणीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी मान्य केलेलं आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचा आणि कोरेगावचं भविष्य या ठिकाणी उजळ करायचं. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर शहर हे आपल्याला कोरेगाव करायचं. आपण स्वतः स्वच्छता राखली पाहिजे. नाहीतर कॉन्क्रीटचा रस्ता केला की म्हणतो माझ्या घराच्या तोव्या निघाल्यात, माझ्या दारातच मांडणार का? मातीत ठेवल्या तर सडते, त्या कॉन्क्रीटवर ठेवले तर बरे असते. दुसरं, आमच्या घराची खडी 100% रस्त्याच्या मध्येच मांडणार. हे सगळं थांबलं पाहिजे. स्वच्छतेचा ध्यास घेतला पाहिजे. एकदा कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं की आपण 3 ते 4 मेकनाइज्ड मशीन घेतोय ज्यांच्या माध्यमातून कोरेगाव शहर हे प्रत्येक आठवड्यातून एकदा धुतलं जाणार आहे. लक्षात घ्या, एकदम स्वच्छ आणि सुंदर कोरेगाव आपण पाहणार आहे. फक्त आपले सगळे रस्ते व्हायची आपण वाट पाहतोय. या आता DP आपला पब्लिश झाला. DP पब्लिश झाल्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण आमच्यावरती असं काय आणलं होतं की जणू काय आता ह्यांना कुठं धरतो मारतो अशीच परिस्थिती केली होती. मोठे मोठे मोर्चे काढले होते. काही काही लोकांनी तर आम्हाला सांगितलं होतं जरा आमच्या शेतावरचा, काका ऐका तुम्ही, आमच्या शेतावरचा जर तुम्ही येलो झोन काढला नाही आणि आमच्या शेताला जर तुम्ही ताब्यात घेतलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी सुद्धा आम्हाला मिळाली. आता शेतावर येलो झोन दिल्यानंतर माणसं खुश होतात.
अरे येलोजन करायला 1 कोटी रुपये एकराला लागतात का? येलोचा ग्रीन पण काही लोकांनी करून घेतला, पण आम्ही पण करून दिला, आम्ही पण थांबलो. तुम्ही सांगा त्या पद्धतीनं कामं केली आणि अत्यंत पारदर्शी प्रमाणात ज्यांना ज्यांना मदत करायला जमेल, आम्ही कुठलाही पक्ष, कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कसलाही विचार न करता प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेत गेलो. आपण प्रामाणिकपणे काम केलं. आज हे विकास काम आम्ही करतोय ते आमच्यासाठी नाही करत. एखाद्याचा रस्ता करताना पायरी निघाली की म्हणतोय बघतोच तुला. आज आपल्याला जर चांगलं राहायचं असेल 100% प्रत्येकाने विकासाला साथ दिली पाहिजे, त्याग केला पाहिजे. आज एखादं त्या ठिकाणी मोठं, त्या ठिकाणी आज आमचं बस स्टँड उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिलं. सरस्वती हायस्कूल उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिलं. गावातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या त्यागातून उभी राहते. आपल्याला विकास पाहिजे असतो, आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण आपल्याला द्यायला काय नको असतं. माझी सगळ्यांना विनंती आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं पण योगदान, ही जे यज्ञ केलाय आपण, विकासाचा यज्ञ आहे, हा महेश शिंदेचा नाहीये, इथल्या प्रत्येक नागरिकाचा लक्षात घ्या. प्रत्येकानं त्यागाची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या त्यागाच्या भूमिकेतून आपल्याला कोरेगाव घडवायचंय. कोरेगाव महेश शिंदे एकटा नाही घडवू शकत, इथला प्रत्येक व्यक्ती घडवू शकतो. एक आदर्श कोरेगाव या ठिकाणी आपल्याला करायचंय. या पाठीमागच्या बाजूला सांगितलं, टेक नावाचा परिसर आहे, अत्यंत सुंदर परिसर आहे. पंपू भैया ज्या वेळेला प्रवेश केला, आमचा सहकारी मित्र आलाय का इकडे, श्रीकांत बरे उडा, श्रीकांत या ठिकाणी आहे. त्याची मागणी होती, हा परिसर तुम्ही चांगला, अजितरावांनी सांगितलं होतं, साहेब आम्हाला काहीतरी द्या, हा परिसरासाठी काहीतरी द्या. 3 कोटी रुपये मंजूर केले, त्याची TS झाली आणि त्याचं काम येत्या आठवड्याभरात चालू होईल किंवा 10 दिवसात चालू होईल. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. अत्यंत सुंदर टेक आपण सगळे पाहणार आहात. याच्यानंतर आपल्याला प्रचंड कामं करायचे. परवा एक हादसा घडला. मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगतोय, विकास कामांना विरोध करू नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. एका तरुणावरती, जो रस्त्यावरती डांबर ओतणाऱ्या तरुणावरती हल्ला केला आणि त्याचे हातपाय मोडून टाकले, अत्यंत घृणास्पद पद्धतीनं काम केलं, याचं मला फार वाईट वाटलं. पण कायदा काम करतोय. जर तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर आम्हाला पण उत्तर द्यायला जमतं, पण आमची विनंती आहे की सगळ्यांनी प्रेमानं आणि आपुलकीनं काम केलं तर निश्चित या ठिकाणी काम होईल. आज जो प्रचंड मोठा रस्ता चाललाय, त्या रस्त्याचं रुंदीकरण चाललंय, हे आमच्यासाठी नाही चाललं, हे कोरेगावची शोभा वाढवण्यासाठी चाललेलं आहे. आज रहमतपूर रस्त्याचं काम चालू आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तिथला एखादा पोल काढला नाही म्हणून सुनील दादाच्या अंगावर जाणं चुकीचं आहे. त्याला काही स्वतःचा काही स्वार्थ नाहीये, तो काय तिथं राहिला, त्याला काय तिथं काही देणं घेणं नाहीये. आमचं दुसरे नगरसेवक काय संतोषराव आहे ते या ठिकाणी, त्यांना काय पाहिजे, त्यांना तुमचा विकास करायचा. त्यांचा स्वार्थ काय आहे, त्यांचा स्वार्थच काही नाही, लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने विकास कामाला सहकार्य केलं पाहिजे. आज तुम्ही अजित बर्गे पाटलांचा या ठिकाणी आदर्श समोर घेतला पाहिजे. स्वतःची जागा त्यांनी आज रस्त्याला दिल्या, मोफत विना मोबदला दिल्या, लक्षात घ्या. आणि शांतीनगरचा प्रश्न सोडवला. एवढं मोठं औदार्य त्या कुटुंबानं दाखवलंय आणि त्या कुटुंबापासून प्रत्येकानं औदार्य दाखवायला सुरुवात करायची. हे जर माझं गाव आहे हे म्हणायचं असेल, हे जर माझं गाव सुधारावं वाटत असेल तर प्रत्येकानं आहुती देण्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असं आपण सर्वांना आव्हान करतो. पुनश्च एकदा माझी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, याबद्दल आपण सगळ्यांनी जो या ठिकाणी सत्कार घेतला, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि अशीच ताकदीनं काम आपण सगळ्यांनी एकत्र करू, असा पण करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.